आता काय आता एकदम ह्याच्यामध्ये ट्विस्ट आहे. आय विल शो यू गरम पाणी टाकायला लागलं. आय विल शो यू हाऊ आय युजली त्यात मेक. गरम पाणी टाकायला लागलं आधी. अरे तुला सांग ना. सॉरी. हेलिकॉप्टर आले आमच्या ह्या रूमला ना. कंटिन्यू दिवसात 3-4 तरी हेलिकॉप्टर आले तिथनं. कोण नाही कळत नाही. एका दिवशी त्याला उतरवणारच खाली हात करणं. आता म्हणायचं रोज बघतोय तुला रोजच्या आणि इतके जोर जातात इतके खाली जातात की घराच्या खिडक्या वाजतात. बरं काय मी म्हणते तुला अजून पातळ हवंय का? हो. बोलून देत ना माणसाला बोलतं एवढं. हे बघा आता मी ह्याच्यामध्ये चटणी ह्याच्यामध्ये मी चिंच आणि गुळ भिजत टाकला होता. तो मी आता स्मॅश करते छान आणि मग मी आपल्या सांबरमध्ये टाकणार आहे. सांबर म्हणजे काय जे आपण डाळ उकडून घेतलंय ना शिजवून घेतलंय ना तेवाला त्याच्यामध्ये मी आता हे टाकते. जर अशी मी चिंच अशी हे काढून घेते खालचा मी गर पूर्ण टाकते आणि मी चिंच परत एकदा अजून एका पाण्यात धुवून घेईन. चिंच आणि गुळाशिवाय मजा नाही. हा ना चिंच पगलू चिंच गुळ पगलू आणि मग तो चिंचेचा जो चोथा आहे ना तो द्यायचा फेकून. आणि तुम्हाला जर माहित असेल ना वर्षा तर हे जे सांबर वगैरे ना ह्याचं इन्व्हेन्शन आपल्या मराठा लोकांनीच केलेलं आहे. म्हणजे संभाजी महाराजांच्या काळात ज्यावेळेस युद्ध चालू होते कर्नाटकमध्ये त्यावेळेस आपले लोक खाली तिकडे गेले होते आणि आपल्याकडच्या लोकांना आमटी खायची सवय. मग तिकडे त्यांना काय आमटी भेटत नव्हती. मग त्यांना जिथले लोकल मसाले जे होते त्यांचा यूज करून त्यांनी अशी आमटी बनवण्याचा प्रयत्न केला आणि ते म्हणजे नाही का ते सांबर बनलं. अच्छा. मग त्यामुळे तिकडे सांबर अजून पण म्हणजे नाही का असं माहित नसेल लोकांना बऱ्याच की कसं सांबर बनलं. कारण तिकडे जे मसाले होते सगळे गोड प्रकारातले थोडेसे नाही का साऊथ इंडियन. साऊथ इंडियन मग ते सांबर बनलं पुढं. सिरियसली एकदम सिरियसली तू रिसर्च कर. जर हे खरं असेल ना तर आपण ह्याचे शॉर्ट बनवून पोस्ट करू. टाक. जर खरं असेल तर रिसर्च करून नाही तर माणसं हे करतील. खरंच आहे. ठीक आहे. नाव यू आर सेइंग तो वी विल ट्रस्ट यू. नाव आय हॅव दिस एव्हरेस्ट का सांबर मसाला 2 पुड्या. ॲक्च्युली आमची फॅमिली सुहाना मसाला पगलू पण आता सध्या आम्हाला सुहाना भेटला नाही. वी ट्राईड टू सर्च इट. आम्ही खूप प्रयत्न केला पण आम्हाला काही भेटलं नाही तर मग आता आम्ही सुहाना सांबर मसाला. मी काय मग अशी एव्हरेस्टच बोलली ना. तर मी आता हा सांबर मसाला मी आता ह्याच्यामध्ये टाकते डायरेक्ट. 10 वाली पुडी टाकायची असते तर 5 वाला 2 टाकू का? नको वाजलं आपलं कमी आपलं. ही अख्खी पुडी गाईज सी अख्खी पुडी चालली आहे सांबरमध्ये. पूर्ण झाडून पुसून घ्यायची. सांबर 5 रुपये का 1 रुपया वाया नाही जाणार. आता हे मस्तपैकी हे करून घेऊयात मिक्स करून घेऊयात. आता आमच्या महाराजांना हे सांबर अजूनही थोडंसं पातळ हवंय तर मी ह्याच्यामध्येच कारण क्विकली होईल म्हणून एक हे गरम करून पाणी टाकते सुरुवातीला. 1 फुल टाकते 2 लागते मला वाटते. कर बरं गॅस चालू. इथं दिसतंय का मी कशी फोडणी देते तुम्हाला दिसेल काहीच. इथे एक थोडे घेऊन टाक नंतर. कढीपत्ता घे ना प्लीज हेल्प युअर सेल्फ. बघा फक्त थांबलाय गाईज. आता तुम्ही विटनेस आहे. तुम्हाला माहिती आहे ह्याला नक्की मोरल काय सपोर्ट आहे माणसाला. मोरल सपोर्ट आहे. वर्षा यू कॅन डू इट प्लीज कीप इट अप. काय काय केले तुम्हीच बघा. फक्त त्याला बोललं कढीपत्ता दे. सांडला असता पण देवाच्या कृपेनं वाचला. आता जे लोक गावाकडून बघतात ना त्यांना सांगतो एक टिप आहे स्पेशल. जर तुम्ही कधी मुंबईत आला किंवा सिटीत आला तर ज्यावेळेस तुम्ही भाजीपाला घ्याल तेव्हा कढीपत्ता फ्री मागायचा. हो जी गोष्ट आम्हाला मुंबईमध्ये आल्यावरतीच कळली. कढीपत्ता दे दो म्हणायचं थोडासा. आणि काय काय लोक तर हे पण मागतात थोडीशी कोथिंबीर दे दो 4 मिरच्या डालो आणि फ्री मध्ये घेऊन टाक. म्हणजे तुमच्या पोटेन्शियल वरती डिपेंड आहे तुम्ही किती त्यांच्याकडून वसूल करू शकताय. मी तर कढीपत्ता तर देतातच ते लोक फ्री मध्ये. बघा थांबा हे गरम झालंय आपलं गाईज. हे आपलं गरम झालंय. मी हे टाकते. धनराज अजून एक टाकायचं एकदा बघ. लेट मी चेक. ही व्यक्ती आहे ना बास मला वाटते. ह्याच्यापेक्षा पातळ काय खाणार आहे. टाक ना टाक अर्धा टाक तेवढं टाक. सांबर कसं प्यायला आवडतं मला. आता हा मी कढीपत्ता घेतलाय फोडणीसाठी. मी तो धुवून घेते पहिल्यांदा. फोडणी म्हणजे कुठली
दोन्ही फोडणी हा. चटणीला चटणीला आणि ह्याला ह्याला पण पण. मिक्स, म्हणजे एकत्रच घेते ना दोन. बघा आता मी पाणी गरम करायला तिला मदत करतोय, अशी मदत करावी कधीतरी मधनं. काहीच तुम्ही सांगा काय मदत केली ह्यानं, काय केली? फक्त फक्त तुम्हाला चिरून दिलंय खोबरं, कोथिंबीर तर चिरायची पण पण तुला गरज मानलं नव्हती, पाहिजे मिरची वर्षा, 20 मिनिटात सांबर आणि दोन्ही रेडी केलंस. मग काय यार अशी पोरगी मानली पाहिजे. द्या. हं. ठेवा आता गरम करायला. आता सगळ्यात पहिल्यांदा मी सांबरची फोडणी नाही, चटणीची हे बघ, नवीन बॉटल आहे तेलाची, कशी आहे? तांबडा तिकडे पण घ्यायला लागला ना बरोबर. थांबला, तेल तर तापू दे. जिरं मोहरी, चटणीला काय टाकणार आहे आपण? कढीपत्ता, ह्यात मी टाकलं हळद. हो, नाही टाकलं. ते विसरू नको. टाकते की. कढीपत्ता, हळद आणि मोहरी, जिरं. कशात? चटणीत. पहिली ते तिथे फोडणी अरे पण सांबारची. तांबडा कलर येईल ना ह्याच्या आत, आपल्याला हे बरं. टाकायचंय. कलर येऊ नये म्हणून म्हणते. अयो बस 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 बस. अयो, काय? हे बघ ह्याच्यासोबत येऊन. सगळ्या गोष्टींची काहीच काळजी घ्यावी लागते, काय सांगायचं तुम्हाला. हिंग पण थोडंसं टाकतात ना रे चटणीत? काय नको हा नको नको. नको. हे काहीतरी एक्सपेरिमेंट करते आणि एकदम डेंजर काहीतरी बोलून ठेवते. धनराज, डेंजर काहीतरी म्हणजे चविष्ट. एक्सपेरिमेंट करायला तेव्हा हो का आता मावशीने? हो का? तू आता काढताना नाही, शपथ नाही, आधीच आहे. शपथ धनराज. मिक्स झालं असतं माझीच असतं. आता तू असं असं काढलंस का उभा करून? नाही. नका सांगू. असं चल, काय आता करणार, आपलेच दाताना आपले जोड, आपल्याच माणसाचा आपल्यावरती विश्वास नाही. काय आपल्याला टाकायचं? जिरं मोहरी आणि हळद, कढीपत्ता. सर जपू ना, काळजी घे. पूर्वी नवीन आहे जरा स्वयंपाकात, जरा घाबरते फोडणीला. आत्ताच लग्न झाले, उगं कुठं आता 1 वर्ष झाले. उगाच आता 1 वर्ष झालंय लग्नाला. नवं टाळी दादा. थांब सरक, तू नको मध्ये मध्ये करू नको, एकतर तेलाचं काम. सॉरी. आधी मी बघणार कमी कर. गॅस बंद बंद. बंदच का? त्याच्यामध्ये मी टाकणार आता मोहरी. चांगली मोहरी तडतडली. जिरं नाही टाकायचं. जिरं नाही टाकायचं, की थोडासा कढीपत्ता, अयो थोडी हळद, थोडीशी अगदी हळद. हा आता छान आपली फोडणी चेक करायची आणि गरम गरम सोडायचं. चटणीत. हा 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 हा. वा एक नंबर. वाह 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 वाह. त्यात खंगळून घे थोडंसं. आता त्यात मोहरी आहे, खंगळून घे. फ्लेवर नाही मिक्स झाले पाहिजे. हळूच हात मागे. अरे गरम गरम धनराश ही काढून घेते काय यारशी. एक मग नुसत्या मोहरीनं काय प्रॉब्लेम होणार आहे तुला? 2 मोहऱ्या जर गेल्या असत्या सांबरमध्ये तर काय प्रॉब्लेम होतोय का? उगच काहीतरी कशाला तरी उगच नादाला पादवडत बसायचा. फ्लेवर मिक्स नाही झाले पाहिजे. आता त्यात काय फक्त कढीपत्ता आणि मोहरी ना, कढीपत्ता आणि तांबडं तिखट. आई मग सांबर झालंच की. हा झालंच की एकदम. गाईज मग आमचं सांबर झालं, मग फक्त उकळायचं पटपट पटपट. मीठ टाकायचं राहिलंय ना सांबरमध्ये. हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता. हमारे साथ श्री नक्की आठवा, नव्हतं रघुनाथ टाकलं? किस बात की चिंता, नव्हतं टाकलं. शरण में रख लिया जगन्नाथ तो किस बात की चिंता, न खाने की न पीने की न मरने की न जीने की, किया करते हो तुम बिन बात क्यों दिन रात की. कसं काय? ओके रिपोर्ट. जबरदस्त. त्याचं काय फक्त हे टाकायचं ना, तांबडा तिखट आणि कढीपत्ता. हो रे. विचारतोय रे. लय पण तिखट नको व्हायला. किती टाकू बघ. ना तुझ्या मला मग कशाला हे करतोयस? सॉरी. असं करते वादा होती. काय लयच आपलं तेल. करू मग आता? टाकू का? टाक. आता कार आपलाच दुराळाच. दे टाकून दे, घाण लागेल. टाकून दे, परत दे फोडणी. एवढंच तापायचं लय झालं. देऊ टाकून? हो टाकून दे. तेल घेऊ काढून? नको, तर फ्लेवर आला असेल तिकडे बाहेर टाकतो. नीटा गरम आहे, थांबणार तर गार होते.
ती ओव्हरहेड केलं ग, लय वेळ ठेवलं ते. पार हे काळं पडस्तो त्याला तापावलं होतील. डेंजर पोरगी गेले, भीती वाटते कधीतरी. यार मी तर चांगल्या आहे ना म्हटलं. आता थोड्या वेळापूर्वी त्यानं माझी तारीफ केली की वर्षा त्यामुळे फोडणी झाडा तुडते लगेच झाडा तुडते. मग काय तर एकदम वेगळंच करणार. यार आता लक्षात ठेवत नाही पुढं कधी पण. तेवढं वाया जाऊन दिलं म्हणलं, परत ते कर आपल्याला चव लागली असते खराब. खाण्याच्या बाबतीत मैंने बोला था ना, बस ना. हो, आणि पहिलं हे कर की कढीपत्ता नाही काढला तू. हे काय काढलंय कडे कुठे धडावला नाही तो. बंद करतो बाबा, नको रिस्क नको. यार मला सगळं मूडच गेला काय का स्वयंपाकाचा. असं नाही मुडगा बाबा. आता डोसे करायचे आहेत, मेन टास्क. टास्क फोर्स. कारण वी डोंट हॅव डोसा पॅन, वी हॅव आवर नॉर्मल ह्याचा पॅन. तरी पण एक नंबर करते, दाखवतो तुम्हाला, थांबा जरा. धनराज यार प्लीज हा, आता नको काय म्हणूस प्लीज. मी म्हणले खराब होते का? मग तू म्हणलं ह्याच्या गाईज हा जी पण गोष्ट म्हणतो ना त्याच्या उलटीच होती. मी मागच्या वेळी आम्ही ह्याला चाललेलो, दादरला चाललेलो, तर मला बोलला की हे बँड्रा आहे ना, बँड्रामध्ये तर काही लोक चढतच नाही. आणि इतकी भरभरून गर्दी चढली, इतकी भरभरून लोक पण चढली, आता इथनं पुढे नंतर बघितलं ना 4-5 वेळा नाही चढली लोक. इतकी लोक चढली बँड्रामध्ये. नंतर म्हणतो हे तापलंय बरं का. हा कर पण. थांब लगेच एक मोहरी टाकून बघू का तापलंय का. नाही तापले. वरती आली की म्हणायचं तापले. कर हे परफेक्ट आहे. थोडंसंच टाकलंय हा, कारण तुला आंबट गोड हवी आहे ना चव, त्याच्यामुळे जास्त तिखट नाही टाकलं. फायनली our food is done. किया करते हो तुम दिन रात क्यों बिन बात की चिंता. मेरे मस्त वाचायला कडक. मेरे स्वामी को रहती है तेरे हर बात की चिंता. धनराज दोन्ही खाऊन बघ चल. काय ग? दोन्ही खाऊन बघ. सांबर हे चटणी तर खाल्ली आपण, मस्त झाली. नाही तरी मी नाही खाल्ली चटणी. हे उकळाय की आधी. अरे ते नसतं उकळायचं, उकळायचं. पाणी उकळून टाकलं म्हटलं कशाला उकळायचं. बरं चव तरी बघ मिठासाठी. एक नंबर, एकच नंबर, अगदी एक नंबर, उत्तम. शब्बास पाठ्या. शाब्बास माझ्या पुता नसतं, पुता म्हणजे पोर असतं. उगच सांगितलं तर बघच वाटेल तुम्हाला की सांगतोय, पण लयच हाते पोरीची. पोरगी म्हणून जमलंय हे. दुसऱ्या तर कवाच पळून गेली असतो. खरंय अजून टिकली. खरंय, मी म्हणून टिकली. ह्याच्यासोबत दुसरी असती तर कवाच निघून गेली असते. दुसरीच पाहिजे का? म्हणजे कळलं असतं निघून जाते का नाही, असं क्लिअर झालं असतं. दुसरी पाहिजे, खरं सांगायचं. काय बोलला धनराज? माफी असावी. सरदार प्लीज. अजिबात असल्या गोष्टीला माफी नाही. दुसरी पाहिजे म्हणजे दुसरीच पाहिजे होती म्हणजे. मी तूच म्हणतेस की दुसरी असतं कधी पळून गेली असते, मग कळलं असतं मला जाती का नाही. बर कशाने तुझं खरं मानू. बर तू करतो का मी करतो? ला इथं चाललं नव्हतं तुझी म्हणून. गोल तर नाही भाजी बनवते, एकदम परफेक्ट गोल बनवते. आणि एकदम पातळ असं अजिबात नाही. मला दिसतोय का कुकर काढणार नाही तर म्हणजे त्यांना व्यवस्थित दिसेल. बघा दिसला का एकदम असं गोल अगदी पृथ्वीसारखा. कुकर तू काढच. डोसा गोल एकदम पेपर डोसा म्हणता येईल याला. आणि तो पण आर पार दिसते ना बघा, आर पार दिसते दाखव बघा, आर पार दिसते डायरेक्ट. मला वर्ष क्लिअर दिसते. आणि तो पण साध्या तव्यावरती साधे एकदम लोखंडी. धनराज आता तू पटपट खा आता गाईस. गरम धनराजला मी करून देते. नाटक नको, दरवेळी खातो गरम. आज व्हिडिओ चालू आहे म्हणून नाटक करतोय धनराज. खोटं बोलायचं. कधी खातो कधी सांग तू सांग. हे स्टेप एक मिनिट एकदम सावधानी असल्यासारखं करते एकदम. तर ना आता आमचे डोसे आम्ही करून घेतो बाकीचे पण सगळे. आणि धनराजला मी जरा देते गरम डोसे खायला. आणि मग तुम्हाला टेस्ट कशी झाली धनराज सांग, आणि मग बस. ओके, अशा रीतीनं मस्त असं आपलं साऊथ इंडियन डिश रेडी आहे. साऊथ इंडियनचं आमच्या घरीला आवड आहे. कसं काय ग्लास
कसं आहे ग्लास असं एक नंबर. हो दुसरा रेडी काय ना लय फास्ट आहे हो, काय सांगतो मला काय. आता बस खाली चल हम्म. बस शांत खा.